दमलेल्या अवस्थेत अनिरुद्ध, कसं वाटतं पहिला ट्रेक? एकदम मस्त. सह्याद्री म्हटलं की लक्षात येतं उंच उंच डोंगर रांगा, कड्या कपारे, उंच सुळके, नदी नाले ओढे आणि त्याचे रौद्ररूप आणि कातळकडे. पण ह्या ऋतूमध्ये सौंदर्याने नटलेला सह्याद्री काही वेगळाच अनुभव देत होता. त्यात अजून एक भर पडली ती म्हणजे गडावर महाराजांच्या मावळ्यांनी दुर्ग संवर्धनाची मोहीम हाती घेतली होती. प्रत्येक जण या स्वराज्याशी निष्ठा दाखवत आणि आपल्या धनाचा चाकर म्हणून काम करत होता. पण हे सर्व कशासाठी? तर आपल्या राजाचा इतिहास संपूर्ण जगाला माहीत व्हावा, हे गडकोट किल्ले वाचले पाहिजेत म्हणून इथला एक एक मावळा या गडाची सेवा करत होता. दुर्ग संवर्धनाची मोहीम करून घराच्या दिशेने निघालो आहे आणि गाडी पंक्चर झाली आहे. 5 किलोमीटर टाकीवरती बसूनच निघालो आहे. पुढे पंक्चरचं दुकान भेटतंय का बघूया. आणि बाकीचे दुर्गसेवक मदतीसाठी मागून येत आहेत. तर इथेच एक 5 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे, तिथे टायर पंक्चर झालं तर ठीक आहे, तर ट्रकात गाडी टाकायला लागेल आणि मुळशीला जावं लागेल. शिव सकाळ मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मी विशाल माने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आलोय पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यामध्ये. सह्याद्रीची पर्वतरांग ही पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरून पसरलेली आहे. ह्याच सह्याद्रीच्या रांगेत मोठ्या प्रमाणात आपल्याला घाटवाटा पाहायला मिळतात. पूर्वी कोकणात उतरणारा बंदरावरती जो माल आहे तो घाटमाथ्यावरती आणला जायचा, तेव्हा ह्याच घाटवाटांचा पूर्वी उपयोग केला जायचा. तर ह्याच सह्याद्रीच्या रांगेत एक घाटवाट म्हणजे ताम्हिणी घाट. तर ताम्हिणी घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी एका किल्ल्याची निर्मिती केली होती. तो किल्ला म्हणजे कैलासगड. तर कैलासगडाला आज आपण भेट देणार आहोत. तर ह्या किल्ल्याची भौगोलिक रचना पाहता हा किल्ला टेहाळणीसाठी होता. तर नक्कीच आपण ह्या किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. लवकरात लवकर आपण किल्ल्यावरती जाऊया आणि पुढचा इतिहास आपण किल्ला भटकंती करता करता जाणून घेऊया. चला मग आपण जाऊया किल्ल्यावरती. नेहमीप्रमाणेच सकाळी मोहिमेला निघालो. सकाळचं वातावरण हे नेहमीच चांगलं असतं. लोणावळ्याला पोचलो. तिथून पुढे INS शिवाजीला जाणाऱ्या रस्त्याने लायन पॉइंट, टायगर पॉइंट करत पुढे पेठ शहापूरला पोचलो. तिथे कोरीगड मला खुणावत होता. त्याच मार्गाने पुढे भांबुर्डेला जायला निघालो. मित्रांनो, कोरीगडापासून पुढे आल्यानंतर ना आपल्याला भांबुर्डेकडे जाण्यासाठी एक मार्ग लागतो आणि इथे आल्यानंतर आपल्याला 2 मार्ग लागतात. हा जो उजवीकडे जातो हा तैलबैलाकडे जातो आणि हा भांबुर्ड्याकडे जातो. तर आपल्याला ह्या मार्गाने जायचं आहे. इकडेच आपल्याला घनगड आणि कैलासगड पाहायला मिळेल. पूर्वी सवासणीच्या घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी घनगड या किल्ल्याचा उपयोग व्हायचा आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला ताम्हिणी घाट लागतो आणि ताम्हिणी घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी कैलासगडाचा उपयोग केला जायचा. तर आता आपल्याला आज जायचं आहे ते कैलासगडावर जायचं आहे. तर ह्या मार्गाने आपण कैलासगडाकडे जाऊ शकतो. मागच्या वेळी मित्रांनो घनगडला आलेलो पावसाळ्यात, तेव्हा भरपूर रस्ता खराब होता आणि हा एवढाच पॅच खराब आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे संपूर्ण असा चिखल असतो पावसाळ्यात. आता ऑक्टोबर महिना असल्यामुळे पाऊस नाही, त्यामुळे खराब रस्ता नाहीतर पावसाळ्यात आल्यानंतर भरपूर खराब असतो. तर पावसाळ्यात जाताना जरा जपूनच या रस्त्यावरून येताना. फायनली तो खराब पॅच कंप्लीट झाला आहे आणि पुढे आल्यानंतर मी बोललेलो की ह्या साईडला घनगड किल्ला आहे आणि त्या साईडला तैलबैला होता. तर इथून मी तुम्हाला दाखवतो घनगड आणि तैलबैला किल्ला. ती जी भिंत दिसते ती तैलबैला आहे आणि इकडे जो हा किल्ला दिसतोय हा घनगड आहे. आणि आपल्याला त्याच्या पुढेच जायचं आहे. वडुस्ते हे गडाच्या पायथ्याचं गाव आहे आणि वडुस्तेपासूनच आपल्याला 2 किलोमीटर अंतरावरती कैलासगड पाहायला मिळतो. तर चला मग वेळ न दवडता आपण कैलासगडाकडे जाऊया. मित्रांनो, कैलासगडाच्या पायथ्याशी आलोय. इथे आल्यानंतर आपल्याला एक खिंड लागते. ही खिंड आहे आणि खिंडीच्या उजव्या बाजूला जी वाट जाते ही गडाकडे जाते आणि ह्या बाजूला मुळशी धरणाचं खोर आहे. तर इथे आल्यानंतर इकडे आपल्याला जागोजागी असे बोर्ड पाहायला मिळतात. त्या दिशा दर्शवणाऱ्या बाणाच्या साहाय्यानेच गडावरती जायचं आहे. किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली आहे आणि आपल्याला जागोजागी इथे ना कारवीची झाडं पाहायला मिळतात. हे बघा, जागोजागी अशी कारवी फुलली आहे, फुलांनी भरून गेली. तर स्टार्टलाच आपल्याला असा स्टीप पॅच लागतो आणि त्याच्यानंतर एक सपाट भाग लागतो. तर बघू आता किल्ल्यावरती जाण्यासाठी किती वेळ लागतो आपल्याला, कारण की भांबर्डेपासूनच आपल्याला 20 किलोमीटर डिस्टन्स होतं किल्ल्यापर्यंत येण्यासाठी.
तर भरपूर खराब रस्ता होता. तर आधीच वेळ झाला, आपल्याला 2 तास लेट पोहोचलो आहे. तर कमीत कमी माझ्या मते 2 तास तरी किल्ल्यावरती जाण्यासाठी लागतील. आज किल्ल्यावर दुर्ग संवर्धनाची मोहीम चालू होती. स्वराज्याचे सार ते दुर्गच, आणि या दुर्गावर भगवा डौलाने फडकला पाहिजे हेच ध्येय मनात बाळगून प्रत्येक दुर्गसेवक काम करत होता. श्री शिवभारत परिवाराने कैलासगडावर ध्वज उभं करायचं काम हाती घेतलं आहे. त्यासाठी प्रत्येक दुर्ग संवर्धन मोहिमेसाठी श्रमदान करणे महत्त्वाचे आहे. किल्ल्यावरती दुर्ग संवर्धनाचं काम चालू होतं. श्री शिवभारत परिवार यांच्यामार्फत इथे प्रत्येक रविवारी दुर्ग संवर्धनाचं काम चालू असतं. आत्ताच आपण काही खडी, रेती हे साहित्य किल्ल्याच्या 20 ते 25% भागापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आहे. अर्धे दुर्गसेवक जेवायला गेलेत खाली, गडाच्या पायथ्याशी एक मंदिर आहे तिथे. आणि आता आपण किल्ला एक्सप्लोअर करायला जाणार आहे. किल्ला एक्सप्लोअर करून झाल्यानंतर पुन्हा आपण दुर्ग संवर्धनाच्या कामाला हातभार लावून परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. ऑक्टोबर महिन्यातलं ऊन आहे, हे भरपूर हीट आहे. आणि ह्या गरमीमध्ये दोन्ही बाजूनी कारवीची झाडं आहेत आणि कारवी फुललेली आहे. त्याच्या सावलीमध्येच आपण प्रवास करतोय. तुम्ही बघू शकता, एका साईडला अशी ही पूर्ण अशी घसरट आहे, दरी आहे, आणि एका साईड असा डोंगर आहे. तर एका साईडची दरी आणि एका बाजूचा डोंगर, त्याच्यामध्ये ही वाट आहे. ह्याच वाटेने आपल्याला गडावरती जायचं आहे. ही बघा, संपूर्ण अशी कारवी फुललेली दिसते गडावरती, आणि हा आहे गडमाता. तर आपल्याला आता गडमाथ्यावरती जायचं आहे. आणि कुठे कुठे ऊन आहे आणि कुठे कुठे सावली. हा प्रवास करतच आपल्याला किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे. मित्रांनो, ह्या किल्ल्याचा थोडा इतिहास जाणून घेऊया. हा किल्ला सातवाहन काळातला आहे असं म्हटलं जातं, कारण की किल्ल्यावरती जे पाण्याच्या टाक्या आहेत त्या सातवाहन काळातल्या असल्यासारख्या आहेत. म्हणून असा अंदाज लावला आहे की हा किल्ला सातवाहन काळातला आहे. पण ऐतिहासिक कागदपत्रात महाराणी ताराबाई यांच्या काळात शंकराजी नारायण सचिव यांनी हनुमंतराव फाटक यांना जो कागदपत्र दिले होते त्या कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. तर ह्या किल्ल्याचा उपयोग कशासाठी होत होता, कारण की ही जी सह्याद्रीची रांग आहे ही पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरती आहे. तर ह्या भागात मोठ्या प्रमाणात व्यापारी वाटा आहेत. तर पूर्वी कोकणात जो बंदरावरती माल उतरायचा तो कोकणातून घाटमाथ्यावरती ह्याच मार्गाने नेला जायचा. तर ह्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने ह्या भागात किल्ल्यांची साखळी निर्माण केली होती. तर कोकण भागात म्हणजे रायगड जिल्ह्यात आपल्याला सरसगड, सुधागड आणि मृगगड हे किल्ले पाहायला मिळतात. तर घाटमाथ्यावरती आपल्याला कोरीगड, घनगड, त्यानंतर मोरगिरी आणि कैलासगड आणि तैलबैरा हे किल्ले पाहायला मिळतात. तर एकंदरीत पाहता याचा भौगोलिक दृष्ट्या पाहिला आणि भौगोलिक स्थान बघितलं तर हा किल्ला टेहाळणीसाठी होता असं एक अंदाज लावता येतो. आणि पूर्वी तामिनी घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत होता. फायनली मित्रांनो, गडाच्या सपाट भागावरती म्हणजे पठारावरती येऊन आपण पोचलोय. आणि इथे आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला ध्वजस्तंभ दिसतो आणि ह्या साईडला गडमाता आहे. तर आता आपल्याला पहिल्यांदा गडमाथ्यावरती जाऊया आणि जागोजागी आपल्याला सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत इथे दिशा दर्शवणारे बोर्ड दाखवलेले आहेत. तर त्याच मार्गाने आपल्याला पुढे जायचंय. गडावर सगळीकडे कारवी फुलली होती. पावसाळा संपल्यानंतर पाने गळून जाऊन फक्त वाळलेले खोड शिल्लक राहतात. अशा प्रकारे 7 वर्ष हाच क्रम चालतो आणि 8व्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये ही झाडे जांभळ्या फुलांनी बहरून जातात. हे झाड जमिनीपासून 5 ते 15 फुटापर्यंत वाढू शकते. ह्या फुलांमुळे निसर्ग वेगळ्याच चैतन्याने डोलत असतो. निसर्गाने जांभळ्या रंगाची उधळण केली आहे की काय असा भास होतो. यावर्षी हे नयनसुखद दृश्य बघण्याचा आणि अनुभवण्याचा योग मला कैलासगडावर अनुभवता आला. मित्रांनो, काय भारी ना, गडमाथ्यावरती आलं आणि इथे सगळीकडे आहे ना कारवीचीच झाडं दिसत आहेत आणि फुलं फुललेली दिसत आहेत. इथे बघू शकता ही कारवीची फुलं आहेत. आणि गेल्या वर्षी रतनगड आणि हरिश्चंद्र गडावरती कारवीची वनस्पती आणि फुलं भरपूर मोठ्या प्रमाणात होते.
लोकांनी भरपूर गर्दी केलेली, पण आपल्याला जाता आलं नाही. पण कैलासगडावरती आल्यानंतर आपल्याला तो अनुभव घेता येतोय. खूप भारी वाटतंय. आणि गडमाथ्यावरती असून देखील एकदम उंच असे कारवीची झाडं आहेत आणि सावलीच सावली आहे. ऑक्टोबर हीट आहे आणि उन्हामध्ये देखील सावली देण्याचं काम ही कारवीची झाडं करत आहेत. गडमाथ्यावरती आल्यानंतर आपल्याला प्रथम पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. इथे बोर्ड लावण्यात आलेला आहे पाण्याच्या टाक्याकडे. तर पहिले पाण्याच्या टाक्यांकडे जाऊया आणि त्याच्यानंतर मग वरती कैलास मंदिर आहे, महादेवाची पिंड आहे त्या मंदिरात. तर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी नंतर आपण किल्ल्यावरती जाऊया. तर ही जी वाट आहे ती घसरडीची वाट आहे. जाताना जरा सांभाळून जायला लागेल. अनिरुद्ध जरा सांभाळून. जे टाक्याकडे जाताना इथे सेफ्टीसाठी आहे ना, दुर्गसेवकांनी अशी तार लावली आहे. तर त्या तारेचा सपोर्ट घेऊनच खाली उतरावं. दुर्ग संवर्धनाचं काम किल्ल्यावरती होतच असतं. मगाशी तुम्ही बघितलंच, किल्ल्याची चढाई करताना आपण दुर्ग संवर्धनाचं काम करतच होतो आणि इथे खूप चांगलं काम केलंय. जर ही तार नसती तर इथून खाली उतरू शकलं नसतं कोण. प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. त्याची रचना देखील वेगवेगळी असते. तसंच काही वेगळं पाण्याचं टाकं या गडावर पाहायला मिळतं. या टाक्यातील पाणी हे वरतून शेवाळ्यासारखं दिसतं, पण वरच्या भागातील शेवाळ्यासारखा दिसणारा भाग हाताने बाजूला केला तर आतील पाणी एकदम नितळ दिसते. कदाचित हे पाणी पिण्यायोग्य असावं. गडमाथ्यावरती आल्यानंतर आपल्याला इथे काही बांधकामाचे अवशेष दिसतात. पावसाळ्यामुळे झाडी भरपूर वाढली किल्ल्यावरती, त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही. पूर्ण झाडीमध्ये ते दडलेलं आहे अवशेष. आणि ह्या साईडला एक वाट जाते, तिथे पण काही अवशेष पाहायला मिळतील आपल्याला. तर आपण प्रथम महादेवाच्या मंदिराकडे जाऊया आणि महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन बाकीच्या ज्या ज्या किल्ल्यावरती वास्तू असतील ते पाहूया. तर चला मग आता आपण महादेवाच्या मंदिराकडे जाऊया. प्रत्येक गडावर गडाची गडदेवता असते. त्याचप्रमाणे ह्या गडावर देखील आपल्याला गडदेवतेचं मंदिर पाहायला मिळते. पूर्वी येथे फक्त शिवपिंड होती आणि ती पिंड भग्न अवस्थेत पडली होती. पण मागच्या 1-2 वर्षापूर्वी सह्याद्री प्रतिष्ठान आणि अजून काही दुर्ग संवर्धन संघटनांनी मिळून हे मंदिर बांधलं आणि याला पुनर्जीवन दिलं. हे मंदिर उभारण्यात ज्या ज्या दुर्गसेवकांनी पुढाकार घेतला त्या त्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा. महादेवाच्या मंदिरातून दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर आपल्याला मगाशी मी सांगितलेलं की उजव्या बाजूला एक वास्तू आहे. त्या बाजूला आल्यानंतर आपल्याला एक गुहा लागते. इथे फलक लावला आहे गुहेकडे जाण्याचा मार्ग. तर हाच रस्ता आहे गुहेकडे जाण्यासाठी. तर इथे पण जाताना आपल्याला सांभाळून जावं लागेल. पावसाळ्यात येताना मित्रांनो हीच काळजी घेतली पाहिजे. घनदाट झाडी असते आणि खाली पाय टाकताना थोडं सावधगिरीने टाका, कारण की सरपटणारे प्राणी असतात. त्या प्राण्यांपासून जर बचाव करायचा असेल तर तुम्हाला खाली लक्ष देणं गरजेचंच आहे. गुफेकडे जाताना खरंच खूप अवघड टप्पा आहे. तरी पाऊस नाही म्हणून तो चिखल नाही इथे, नाहीतर चिखल असता तर नक्कीच पाय आपला स्लिप झाला असता. आणि उन्हाळ्यात तर इथे भरपूर माती असते आणि खडी असते, त्यामुळे पाय स्लिप होण्याचे चान्सेस भरपूर असतात. आणि भरपूर खाली आहे, तुम्हाला दाखवतो. इथे जायचं आहे आपल्याला गुफेकडे जाण्यासाठी. शेवटी 5-10 मिनिटाचा अंतर क्रॉस करून आपण इथे गुफेपाशी येऊन पोचलोय. खूप हॉरर वाटतं इथे, कारण की कोणच नाही आणि सगळीकडे झाडी वाढली. तुम्ही बघू शकता ही अशी कातळात खोदलेली गुफा आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण. मित्रांनो कैलासगडावरती आलो आणि कैलासगडावरती आल्यानंतर इथे आपल्याला प्राचीन गुहा लागते. आणि ही प्राचीन गुहा पाहिल्यानंतर आपल्याला सरसगडाची आठवण येते, कारण की सरसगडावरती पण माची आहे. त्या माचीवरती आपल्याला अशाच वास्तू पाहायला मिळतात. अशा काठात खोदलेल्या गुफा आहेत आणि जे दगडी बांधकाम आहे भिंतीचं
सेम असंच बांधकाम आपल्याला कैलासगडावरती पाहायला मिळतं आणि इथे एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे इथली जी माती आहे ती लाल माती आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये गुफेमध्ये संपूर्ण लाल माती आपल्याला पाहायला मिळते. दुर्ग संवर्धनाची मोहीम करून घराच्या दिशेने निघालोय आणि गाडी पंक्चर झाली आहे. 5 किलोमीटर टाकीवरती बसूनच निघालोय. पुढे पंक्चरचं दुकान भेटतंय का बघूया. आणि बाकीचे दुर्गसेवक मदतीसाठी मागून येत आहेत. तर इथेच एक 5 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे. तिथे टायर पंक्चर झालं तर ठीक आहे, नाहीतर रखात गाडी टाकायला लागेल आणि मुळशीला जावं लागेल. आपले मित्र येईपर्यंत जवळच असलेल्या वांद्रे गावात टायरामध्ये हवा मारून घेतली आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो. अशा संकटकाळी आपले मित्र म्हणजेच दुर्गसेवक शेवटपर्यंत साथ सोडत नाहीत. रात्रीच्या काळोखात सर्वजण एकत्र निघालो आणि त्या दिवशी पुण्यातच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी घरी आलो. असा होता माझा आजचा कैलासगडाचा प्रवास.